कलावत्ने ज्योधरारथावतारं कलांकांगते ज्योतिकामोऽधिपत्रं कलानेशवादापणदाक्षं समाधिस्थमूर्तिं भसे ज्ञानदेव. प्रस्तुत प्रसंगी आवाज मोकळा करा माऊली, पुरेपूर खेचतोय आवाज. मस्त काय पायावरी या वारकरी संतांच्या सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याति हेतवे तापत्र विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी साठी घेतलेला अभंग स्पष्टता नाहीये. अखिलकोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्माचं स्वरूप सगुण साकार सामर्थ्याने जगासमोर मांडणारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महावैष्णव ज्ञानोबा यांचा 4 चरणाचा जगाच्या मालकाकडे सामर्थ्याने वैष्णवाचा अधिकार सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. औचित्यही तसंच आहे. श्री भगवान वेताळ देवाच्या यात्रेनिमित्त थाटलेला नामचिंतनाचा गोड अट्टहास, भगवंताच्या दारात केलेला संकीर्तन सोहळा, नेमकी ताकद काय त्याच्यामध्ये याचं वर्णन ज्ञानोबा फार सामर्थ्याने करतात. संयोजक आयोजक नियोजक सर्व यात्रा कमिटीचं मनापासून आभार मानतात. तुम्ही माझं कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक नाहीये, पण तुम्ही यात्रेमध्ये कीर्तन ठेवलं म्हणून तुमचं कौतुक आहे. मोडणीमकर टाळ्या वाजव वाटल्या तर वाजवीत जा. त्याला काही सरकारचा GST नाही, मोफत आहे त्या महाराज. मर्जीने आलात ना तुमच्या स्वतःच्या, तुम्ही का 200 देऊन आणलंय तुम्हाला? नाही ना, बळजुबरीने नाही ना आला. हा कीर्तन आहे ना, अगदी प्रमाणे बसा, अधिकार आहे तुमचा. फक्त विनंती आहे कीर्तनात बसल्यासारखं बसा, कारण तुमच्याकडे बघून तसं वाटत नाही तुम्ही कीर्तनाला बसल्यावर. निस्ती बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय. चेहऱ्यावर हा जो ॲटिट्यूड आहे ना, हा कीर्तनात नको. त्याचे दास आहोत, त्याचे चाकर आहोत, तो मालक आहे अशा हिशोबाने कीर्तन सोहळा असावा. संकीर्तन म्हणजे नारदांनी पाडलेली ही परंपरा जगाच्या हितार्थ आहे, जी संतांनी पुरेपूरपणे पुढे मांडली. आणि महाराज आमचे संत सांगतात कीर्तनात ती ताकद आहे जे माणसाला माणसात बसवते, कीर्तन मातीचं ज्ञान करून देते, कीर्तन ज्ञान वाढवते, कीर्तन धर्म शिकवतं, कीर्तन मायबाप कळवून देतं, कीर्तन ते जे बसलेल्या माणसाला देव करायचं सामर्थ्य ठेवतं, त्याला कीर्तन म्हणायचं ही जागा आहे. आता काही मुद्दाम टाळ्या वाजवत नाहीत, त्याला महाराजाची जिरवायची. ती कीर्तन झाल्यावर माणसात म्हणणार लय बोरगी बोंबलत होती, लय ज्ञान शिकवित होती, त्या मंडपानं टाळी वाजवली, पट्ट्यानं वाजवलीच नाही. कशासोबत खाता दादा? 7 कोटी घरं सोन्याची आहेत रावणाची. किती? 7 कोटी. नॉट अ जोक. तुलसीरामांमधलं वर्णन आहे, कधी जमलं तर वाचा. एका घराची एक चौकट 22.5 क्विंटलची आहे. चौकट कळते माऊली? मोडणीमकर चौकट बोलत जा, तुम्ही पुढचे तरी बोला. वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं देते तुम्हाला, पण बोला, विनंती आहे, बोलत जा महाराज बरं का. हा विनंती आहे. 22.5 क्विंटलची एक चौकट. चौकट कळते माऊली? किती गरीब घर असलं 3 ते 4 चौकटी घराला असतात. 3,500 ते 4,000 चौकटी असणार एक घर आहे रावणाचं. 22.5 क्विंटलची एक चौकट, 7 कोटी घरं सोन्याची, 80,000 बायका, 1 लाख पोरं, 1.25 लाख नतू नवग्रहाच्या पायऱ्या, कुबेर राखणीला, गाढव वळी गजानन सटवी करी बाळांतपण, ही सत्ता आहे रावणाची. पण तुम्हाला हे मान्यच करावं लागेल, रामाच्या शरणावर मस्तक ठेवल्याशिवाय मोक्ष नाही. हे अटल सत्य वारकरी संप्रदायाचं आपण त्यातली माणसं आहे. आम्हाला ज्ञात असावं माझी स्थिरता तुझ्या दारातच आहे, तुझ्या चरणावरच आहे. जे इतकं चंचल आहे, माऊली फार गोड वर्णन करतात. विवेकाते बोलवी, संतोषाशी चाड लावी, बैसेचे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकी माणसाला अविवेकी बनवतं, संतोषाला चाड लावतो, बसल्या जागी फिरवतो. ते मन आहे, याला स्थिर करायची ताकद आहे. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखली या भाग गेला देवाची. हे तुझ्या दारात मी स्थिर स्थळावर आहे, तुझ्या दारात मी सामर्थ्याने समाधानी आहे, तुझ्या दारात माझी पूर्ण तत्वता आहे. मी परिपूर्ण कधी होतोय? जाईन गे माय सर्व सुकृताचे फळ मी लाहीन. मी सगळं कधी मिळणार आहे? क्षम मी देईन, क्षेम मी देईन. फक्त हरिपाठ नीट म्हणायचा, क्षम मी देईन नाही, क्षेम किंवा क्षम याचा अर्थ आलिंगन. आलिंगन म्हणजे शब्दशः आलिंगन नाहीये. आलिंगन याचा अर्थ घालोनिया भार, राहिलो निश्चिंती, हिरविले संती विठोबासी. हरिपाठा इतकं किचकट जगात काही नाहीये. शास्त्रवेद पुराणाला कोड्यात पाडणारा हरिपाठ आहे का, तर तो ज्ञानोबांचा आहे. सामर्थ्याने सगळ्या गोष्टीचं सार म्हणजे ज्ञानोबा, आणि ज्ञानोबांच्या ज्ञानाचा सार म्हणजे हरिपाठ. फार सामर्थ्य हरिपाठामध्ये, इतका
किचकट आहे. आता अभंगाचा अर्थ असा नाहीये की भगवंताच्या दारात थांबल्यावर 4 मुक्त्या साधल्या जातात. वारकरी संप्रदायात मुक्तीला महत्व नाहीये. तुकोबा म्हणतात एक वेळ करी, पण तुकोबांचं पुढचं मत आहे तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे घेईन मी जन्म. म्हणजे मुक्ती हवी आहे का? नाहीये. हे हवंय पुणाच्याला जन्म, मानव जन्म, पुन्हा ही प्रक्रिया हवी आहे. का हवी आहे? हरिमुखे जे नामचंदन मानव जन्मामध्ये करता येतं ते पुढच्या कुठल्याच जन्मात करता येत नाही. पण हे कळायला आयुष्य जातं. आवाज मोकळा द्या माऊली, इतका खेचायला लागलाय ना आवाज. माणसाला अख्खं आयुष्य जातं हे कळायला. काही माणसाला फार कौतुक वाटतं, भजन न आवडणं, कीर्तन न आवडणं, कीर्तनात बसू न वाटणं. लक्षात ठेवा, विनोद कीर्तनाची झालर आहे. तुम्ही बसावा म्हणून केला जातो तो. कीर्तनाला विनोदाची गरज नाहीये. सामर्थ्य लक्षात घ्या फक्त. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला पण आलो नाही. काही म्हणतात गरजत होतं म्हणून बसलो घरीच. काही म्हणते आलो पण बसलो नाही. काही म्हणतात बसलो पण मधनच आलो. काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. मोंडिमकर तुमच्या चुकाच नाही. तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, स्थिरावत नाही, सुखावत नाही. मायबाप यात तुमची चूक नाही. माझे माऊली स्पष्ट सांगतात तुमचं पाप तुम्हाला या पवित्र मंडपात बसू देत नाही. हे सगळ्यात मोठं सत्य आहे. माझं वक्तव्य नाहीच आहे. नामासी विनमुख तू नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे पाप आहे जे हिताचं करू देत नाहीये. आणि हिताचं इथं एकच आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव. इथं हित एकातच आहे, आवडीने भावे. पण आम्हाला काही तत्व आहेत का? नाही बाबा. असोनी आहे का? कुठलं बंधन आहे का? नाहीये. तुम्हाला जमल तसं करा. फक्त विनंती एवढीच आहे, भजनात नशा असावी. विनंती एवढीच आहे, नशेत भजन नसुनी. आता बाटलीशिवाय याची ढुलकी वाजत नाही, ह्याला आराधी म्हणायचं का? गांजाशिवाय याचा झांजा आपटत नाही, ह्याला गोंधळी म्हणायचं? भजनाची पराकाष्ठा ठेवा जरा. भजन आहे ते मोक्ष प्राप्तीला नेते, ते सामर्थ्य त्या अभंगात आहे. न भंग होणारे अभंग आहे. तुकोबांचा गाथा सामर्थ्याने विचार करा काय ताकद आहे त्याच्यात. अरे तुकोबाचा गाथा तरला यात नवल नाही. तुकोबाच्या गाथ्याने आमच्यासारखे किती तारले हे नवल आहे. ते गाथ्याचं सामर्थ्य आहे, ते अभंगाचं सामर्थ्य आहे. हा अभंग आहे जो आम्हाला एवढ्या माणसात उभा करतोय. हा अभंग आहे जो 4 माणसापेक्षा आम्हाला वेगळं ठरवतोय. हा अभंग आहे जो आम्हाला सत्य शिकवतोय. अरे माणूस याची जाणीव झाली नसती जर ज्ञानोबा तुकोबांचे अभंग नसते. कळलं नसतं जन्मारातला ना आमच्यातला फरक. कळलं नसतं ही माय आहे, ही बाप आहे, ही बहीण आहे, भाऊ, हा धर्म, ही माती, ही जात, ही परंपरा. काहीच कळलं नसतं जर ज्ञानोबा तुकोबा नसते. पण शेवटी चाणक्य नीतीमध्ये 5000 वर्षापूर्वी एक सांगितलं चाणक्यांनी, जे आजही खरं आहे. हे कलियुग आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतंय. काय म्हणणं आहे तुमचं? आजही तशीच अवस्था आहे. देव सुद्धा प्रचारावर आहे. ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्याला गर्दी जास्त आहे. अख्खं जग ऍडव्हर्टाइजमेंटवर चालतंय. महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, चलत आला तर मूर्ख आहे. महाराज सुद्धा प्रचारावर आहे. अले अवस्था बेकार आहे दादा. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे, कीर्तन करणारी नालायक आहे. देवाला मानणारे मूर्ख आहेत, न मानणारे शहाणे आहेत. बाया नाचवणारे गोड आहेत, कीर्तन ऐकणारे येडे आहेत. जोग आहे हो. अंगाऱ्यावर विश्वास आहे पण बुक्यावर नाही. काय करावं या जगाला? कधी कधी नवल वाटतं मला. अहो ज्या साबणानं गोरं होतं ते साबण कधी खपत नाही, पण ज्या साबणाच्या ऍडव्हर्टाइजला हिरोईन ब्रँडेड आणि गोरी वापरली त्या साबणाचा खपच खप आहे. आता घेणाऱ्याला कोणी सांगा तिची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे. ती काय साबणानं अधिवारी सोमळ्या इचर पण खरी जाण जरा डोकं बिकं म्हणून वापरत ना. प्रॅक्टिकल वगैरे आहे. देव आहे यात वाद नाही, पण कुठेही कळावं ना. तुम्ही सांगा मोडनिमकर, ज्याला घरातला बाप कळला नाही त्याला पंढरीचा बाप कळणार आहे का? अहो ज्याला घरातली माय कळली नाही त्याला पंढरीची माय कळणार आहे? नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंध आणि बापाच्या कमरेत लाता आणि देव भेटला नाही, तू बाप ठोकला. हा कुठल्या अनुषंगाने परमार्थ आहे? अरे पोरांनो, तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे, सारखं बोंबलता नोकरी नाही, हे नाही, ते नाही, चांगलं यश नाही. अरे आयुष्यभर देवासमोर नाचला तू. अरे गणपती समोर बाबराव लावला हे आणि ही म्हणतोय देवानं मला द्यावं. तू देव नाचिवला. नवल वाटतं रे मला. नवरात्राचे उपास, दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कुपती म्हण पोत्यात घालून हाणला पाहिजे सांगणारा. हे जरा परमार्थ लक्षात घ्या. वारकरी संप्रदाय म्हणजे काय? ट्रान्सपरंट, पारदर्शकता. जे विज्ञान तुम्ही आज शिकता ना, आजची पिढी जे आज शिकता ना तुम्ही, आर्ट, कॉमर्स, सायन्स, पॉलिटिकल, मेकॅनिकल, MBBS, MB, BHMS, अरे कुठलाही MD, PhD, MPC, UPC भरती कुठल्याही क्षेत्रामध्ये कार्य करता एकदा ज्ञानेश्वरी वाचा. चरणावर मस्तक ठेवून सांगते या बहिणीच्या, विश्वातला असा प्रश्न नाही ज्याचं उत्तर माझ्या ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीत नाही, तो वारकरी संप्रदाय. तुला
आता केमिस्ट्रीची सूत्र बायोलॉजी सूत्र आम्हाला काही ज्ञानेश्वरी मिळणार आहेत का? बरोबर, तुम्हाला केमिस्ट्री बायोलॉजी झूलॉजी सायन्स प्रत्येक 90% सायन्स ज्ञानेश्वरी, 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. काय वाटतं तुम्हाला परमार्थ म्हणजे काय? दोतांड कर्मकांड. परमार्थ म्हणजे साधना, मेडिटेशन, समाधान, सॅटिस्फॅक्शन. परमार्थ म्हणजे देव कोण आहे याची जाणीव करून दे. परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. शास्त्र सांगतं, आवाज थोडा जमला तर मोकळा द्या. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. नीट ऐका, कळेल तुम्हाला. विपदो विपदो नेव संपदो न च संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती आहे, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती आहे. ज्याला जपता आली तो सगळ्यात मोठा श्रीमंत, ज्याला हे धन कळालंय. परमार्थ काय ताकद आहे आजची पिढी. आजकालच्या एखाद्या पोराला विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहेस, स्टँडर्ड मेंटेन करतोस. एखाद्या मुलीला विचारलं ना, का ग बाई हाय क्लास लाईफस्टाईल आहे, राहायचं बोलायचं वागायचं सगळं कळतं तुला, पण कधी नित्यपूजा करताना आईबापाच्या चरणावर मस्तक ठेवताना दिसली नाही. ती फार कौतुकाने सांगते, आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इशू. तू देवाला मानत नाही याच्यात काहीच वावग नाही ग माझी बाय, पण बहीण म्हणून सांगते, ज्या दिवशी देव तुला मानणार नाही ना, हे जग तुझं अस्तित्व मान्य करणार नाही. हे सामर्थ्याने सांगते, देव मानतोय म्हणून चाललंय. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चमन्यम चतुर्विध. चालवणारा, बोलवणारा, दाखवणारा, जगवणारा हे सगळं सोड अर्जुना. सूक्ष्मता लक्षात घे, अन्न पचवणारा सुद्धा मी आहे. जठरामध्ये आग्नी म्हणून जो वास करतो ना, तो विठ्ठल जगदीश्वर कृष्ण राम शिव विश्वेश्वर. पंचमहाभूतही मी, अनुरेणू ही मीच. अरे वृक्षाची पान हालेजाची. कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी कुठल्या तरी पाश्चिमात्य सायंटिस्टनं लावला. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, उदकाचे नि आवेश प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होणार. हे 16 वर्षाच्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. चाचोजेनी सांडस आहे, खंडी जपय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय, पण मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, हे कलियुग आहे. इथं खऱ्या खोट्याचा मायना नाही, इथं क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही. हे कलियुग आहे. इथं 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होत आहे. चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवतात. खरं आहे का नाही? आणि हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. जग आहे, सत्य स्वीकारायला वेळ लागतो, कारण या जगात सत्य एकच आहे. सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. बाकी सगळ्यात जगत भास आहे, बाकी सगळी कल्पना आहे, द्वैत आहे, असत्य आहे. हे कळायला लागतंय ते पुण्य आहे, आणि हे कमवता येतंय ते ताकद म्हणजे नामस्मरण आहे, आणि ते घ्यायचं ठिकाण म्हणजे देवाचं दार आहे. कळतंय? मग आम्ही विचार केला, देवा तुझ्याच दारात काय सुखदुःख सांगायला. माय मावल्या, लग्न झालेल्या माय मावल्या आहेत तुम्ही, मला सांगा, फार त्रास होत असला सासरमध्ये तो कोणाला सांगता ग? कोणाला सांगता? माय बोलत जा ग, तुम्ही तरी गुवाहाटीला जाऊ नका ग, मरू का मी, पार्टीचे आहे म्हणून तरी बोलत जा ग. माय बोलत जा. बोलत नाही असं नाही ग. नवरा बायकोचं भांडण लागलं, बायको म्हणजे तुम्हाला माझी कदर नाही, तुमचं घरदार शेतीबाडी आई बाप बहीण बाळा सगळं मी सांभाळते, सगळं मी एकटी सांभाळते, मी काय काय सांभाळू. नवरा म्हणला सगळं मी सांभाळतो, तू फक्त तोंड सांभाळ. एवढं बोलतो ग माया. आपण इथं बोलायचा अधिकार आहे तुमचा. माहेर आहे कीर्तनाचं दार. म्हणजे लोकाला सांगण्यापेक्षा देवाला सांगूया. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. नका काळजी करू, इथं बिंदास बोलायचं. इथं हसू वाटलं हसायचं, रडू वाटलं रडायचं, नाचू वाटलं नाचायचं. आता एखादी मुली नाचले असते ग, पण ज्याच्या संग गाठ बांधली तो गुणाचा नाही. त्यानं जर कीर्तनात नाचताना बघितली तर घरी गेल्या गेल्या कीर्तन घेईन माझं. घरी गेल्या गेल्या म्हणीन संतीन शिरली होती वय ग मंडपात, तू या तू ये घरी तुझी महाराजींकडे. तू जे काय ग माय, आजपर्यंत
आजपर्यंत कुठल्या संतांना लोक चांगले म्हणले? एखाद्या माणसाला संत कळत नाही, देव कळत नाही, ज्ञान कळत नाही, त्याची चूक नाही, त्याची मूढता, त्याचं अज्ञानपण. त्याला देवाजवळ येऊ देत. अज्ञानी तो नाही ज्याच्याकडे ज्ञान नाही, अज्ञानी तो आहे ज्याला ज्ञान असून ते ज्ञान कोणामुळे आहे याची जाण नाही. ज्ञानाचं काय करता? 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय आहे चांगलं महाराजांचं. विद्या 14 आहेत, कला 64 आहे. 1400 वर्ष इतका योग प्रबळ आहे, मेलेल्या मड्याला जिवंत करायची ताकद आहे. परिणाम अहंकार आहे. काय झालं? मुक्ताईचे 5 वर्षाच्या मुक्ताईचे प्रथम शिष्य झाले तेव्हा देवाचं नामचिंतन कळालंय. तसंच असतं रे दादा. काय करता अहंकाराला? सगळ्यात मोठा शिवभक्त होता रावण, तिन्ना कैलास हलवला, एवढी ताकद. भक्ती सगळ्यात श्रेष्ठ. धन्य भाग्य रावणाचे, दास झाले शंकराचे. लंका कोणाची? मोडनिमकर. लंका कोणाची? बिका पाटलाची. बोलत जा ना. तुम्हाला असं वाटतं का? आणि हे तुमचं असलं वागून पुन्हा लोक म्हणतात देव भेटत नाही. तुमचं कसं माहित आहे? एक माणूस एका महाराजाकडे गेला, म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. हा वर्षानं माघारी आला, म्हणला भामटा येतो, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही, प्रसिद्धी कमी करू नको ना. 2 वर्षानं आला, 2 वर्षात 2 नारळ घेतले, 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले का रे, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहेत तुम्ही. कळलं त्याला चांगलं आहे महाराज का? हुशार आहेत तुम्ही, कळलं असेल तर. तो 2दाही एकटाच आला. तुझी बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच सांगा, मोड निमकर किती नारळ दिले लेकरू होईल? मी तुम्हाला सांगते, अशी किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटल. भावे विना भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळे विना शक्ती बोलू नये. अरे भावे विना देव नकळे निस्संदेह, गुरुविना अनुभव कैसा कळे, भाव बळे आकळे, येरविना कळे, करतरी आवळे तैसा हरी. काही नलगे एक भावाची, कारण तुका म्हणे आन विठोबाची. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, येवोनी गोपाळ राहे तेथे. अरे कशाला काळजी करताय? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळ बाबा. बसल्या जागी देव आणू शकताय, काही गरज नाहीये तुम्हाला. आणि माय तुम्हाला तर सांगते, तुम्ही तर लय मरतच जाऊ नका. हाडाची काढ झाली तुमच्या. माझ्याकडे बघू नका, माझी कीर्तनानं झाली ती. तुम्ही म्हणता तू कुठं लय लोकांना ज्ञान, तू लय धडाची. अगं मी कीर्तन करू करू मेले, तुम्हाला काय आहे ग माय? काय नाही, जीव सांभाळायचा, शरीर येतं सगळं, आरोग्य सांभाळत जा, मेडिटेशन करत जा, साधना करत जा, प्राणायाम करत जा, योगासन करत जा. जीव आहे तर देव आहे, जीवातच देव आहे आणि देवामुळेच जीव आहे, हे लक्षात घ्या. सर्वागटी राम, देहादेही एक सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. तो आहे म्हणून आहे, याची काळजी घेत जा आधी. पर तुम्ही सांगा माय, होय ग मोडनीमच्या बाया, उद्या तुम्ही आजारी पडलात, घरातलं काम कराय दुसरी बाई येणार आहे का? होय ग? विचारलं ग माय, होय ग? थिएटरला बसल्यावर बसलेल्या बाल्कनीचं तिकीट काढलं तुम्ही तर. पद्धत कोणी काढली नाही असली? काय मला आले आले हसवालही म्हणलं का अशी का बाल्कनीत बसले ती? कीर्तनकाराच्या व्यासपीठाच्या वर माणसानं बसू नये हा कीर्तनाचा नियम आहे. ही गादी नारदाची आहे. इथं उभा जरी मी असले तरी जगाचा मालक इथं शेजारी उभा असतो, म्हणून त्याच्या वर बसू नये हा अधिकार आपला नाही, एवढी लायकी आपली नाही, म्हणून खाली बसायचं असतं. अहो ही मागच्या आलेल्या पुढं बसल्या त्या, हो काही बाल्कनी धरून बसल्या त्या सुरुवातीपासून. बरं काय मला कळत हे एकतर आहे ना, मोडनिमकर बोलल्यावर झोंबतं. आपल्याला काय झालंय, माज आलाय आपल्याला. बरं सगळ्यालाच माझ्या सहित, मी बी घेतलीच आहे की, मी कुठं लय लांबची. आपला जे पश्चिम महाराष्ट्र आहे, आपल्याकडे देवधर्म लय आहे. पंढरपूर जवळ, तुळजापूर जवळ, अक्कलकोट जवळ, गाणगापूर जवळ 4 गावं सोडले की संत. लवळ आलंच, कुर्मदास महाराजांचं, मंगळवेढा आलाच, चोखोबारायांचा. आहे का आपल्याला किंमत? नाहीच. तेर आलं गोरबा काकाचं, आहे का किंमत? नाहीच. अजून सावता महाराजांचं आरण आलं. काय भाग्यवान माणसं आहे आपण, काय कौतुक करा आपलं. पण पिकतं तिथं. आमच्या कटल्यावरची केस काढाय तिरुपतीला मरतो, पण पंढरपूरला जात नाही. अरे बाबा, विठ्ठल त्याचाच अवतार तिरुपती, तिरुपती तोच अवतार विठ्ठल, दोन्ही एकच आहे. तिकडं जाऊ नये अशी म्हणणारी मी कोण आहे? अधिकार तेवढा माझा नाही, पण हिथं मरा ना. काय पण लोकांचं आहे, मला नवल वाटतंय. अहो आपल्याला काय झालंय माहितीये का, देव जवळ येतो,
विचारा त्या लांबच्या माणसांना. अरे ऊसतोडी करणारा मराठवाडा आहे, पण त्यांचे सप्ते बघे डोळ्याचं पारणं भेटतं. काय नारळी सप्ते असतात दादा. ऊसतोडी करणारा माणूस पण लाखाची पटी सप्त्याला देतो. आमचा लाख रुपयाच्या बाया नाचिवतो पण सप्ते करीत नाही. पण अख्खी जिंदगी आमची तुझ्यासाठी गेले वनात, तुझ्यासाठीच गेले नालायका जेवढे गेले तेवढे. अरे गवळण नाही रे ती, तिची तरी अक्कल ठेव. अरे कोण होत्या गवळणी? ऋषींचं स्वरूप असणाऱ्या गवळणी आहेत. ऋषींचा अवतार आहे गवळणीचा. गवळण म्हणजे काय? गवळण आहे का? आणि गवळण काय तरुण होती का? कोण म्हणलं तुम्हाला गवळणी तरुण होत्या? एकही गवळण तरुण नव्हती. 75-80च्या गवळणी होत्या. जरा प्रॅक्टिकली विचार करत जा. आता घरामध्ये जर तरणी ताठी पोरगी आहे, सून म्हणून आली आहे, तुम्ही तिला बाजारात पाठवचाल का सासूला बाजारात पाठवचाल? तरण्या ताट्या पुरीला पाठवचाल का सासूला पाठवचाल? कळतं नाही एवढं? मग बाजारात गेलेल्या सासवा होत्या, सुना नाही. ज्या गवळणी भुलल्या ना देवावर त्या सासवा होत्या. 75-80च्या लोकांना तोंडाला येईल ती बोलतात. कृष्णाला 16,108 बायका होत्या आणि तुम्हाला माझ्याच खपत नाही. त्या शेंबड्या तू एक सांभाळ. आणि कोण आहे असला फालतू म्हणा? कोण सांगतं तुम्हाला? देवाने एकही बायको केली नाही. 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. सत्यभामा असू द्या, रुक्मिणी असू द्या, कोणी 8च्या 8 बायका देवाकडे आल्या. 16,100 पोरी कंसाच्या कारावासात होत्या. ज्यांनी भगवंताकडे याचना केली, देवा पोरी येत आम्ही परपुरुषाच्या छायेत राहून आलो. उद्या समोर आलो ना जगाच्या तर लोक म्हणणार अपवित्र, कलंकित. बघताना दुय्यम नजरेनं बघणार, वाईट नजरेनं बघणार, अपवित्रतेनं बघणार. अशी कलंकित जगण्यापेक्षा मरलं बरं. देव म्हणला मरता कशाला? मी आहे ना. जो देवाच्या चरणावर आला त्याला देवानं कधी नाकारलंय का? मग तो कोणीही असू द्या. त्या प्रत्येक पोरीला पवित्रतेनं जगता यावं म्हणून माझ्या कृष्णानं स्वतःचा नाव लावण्याचा अधिकार त्या माय माऊल्यांना दिला आणि माय माऊल्या सामर्थ्यानं जगल्या. कौतुक वाटतं मला माझ्या धर्माचं, माझ्या कृष्णाचं, माझ्या रामाचं, माझ्या शिवाचं, माझ्या विठ्ठलाचं. काय कौतुक आहे मला माझ्या मातीचं. त्यातल्या एकाही पोरीला माझ्या कृष्णानं साधा स्पर्श सुद्धा केला नाही. हा धर्म आहे माझा. भोग भोगोनी ब्रह्मचारी, नवल केवडे केवडे नकळे कान्होबाचे कोळे. तुका म्हणे नटधारी, भोग भोगोनी ब्रह्मचारी. तो देव आहे. बोलायचं म्हणून काही बोलायचं नाही, करायचं म्हणून काही करायचं नाही. अवघड आहे. कळत कसं नाही रे? सगळं कळतं लोकांना. लोक म्हणतात कळत नाही. कसं कळत नाही? माणूस म्हणतो पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? मार मार मारतं बायकोला रात्री सकाळी म्हणतं नव्हती ग मारायची, पिल्यावर कळत नाही. कसं कळत नाही? आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या बरं का मोडणीमच्या माय मावल्या. आता पियाला की टोपल्यावर शिळीच्या लेंड्या त्याच्यासमोर नेऊन ठेवायच्या आणि त्याला म्हणायचं काळं मनुक आहेत, गोड लागतात, खा. खाईल का मोडणीमकर? अहो किती बाटल्या टाकलेल्या असू द्या, तेवढ्या धुंदीत म्हणे याडाय का लेंड्या आहेत ना त्या. कळतंय त्याला, नाटक करताय ती. तसं कळत कसं नाही बसतं? बरं बघा, एखाद्याने आज मांसाहार केलेला असू द्या आणि त्याला सहज म्हणा चल पंढरीला दर्शन घ्यायला चाललोय विठ्ठलाचं, येईल का तो? येईल का? येडाय का तो? तो काय म्हणणार ना गे आज चुकीचं खाल्लंय. म्हणजे त्याला माहित आहे खाल्लंय ते चुकी जायच्या देवाजवळ जाऊ दे. येडाय का तो? सगळं कळतंय त्याला, शहाणय ते, फक्त वळू देत. मग त्याला वळवायची ताकद आहे हरिमुखे, जी आवड निर्माण करून देते भजनाची, जे सामर्थ्याने सत्य शिकवत आहे. काही सत्य राहिलं नाही या जगात. आता खरं सांगा, आता ही सगळीच माणसं काही देवाच्या दर्शनाला येतात का? निम इकडं निम गोरी दिसली, गालात हसली, माझीच आहे, तुझ्या बापाची पेंट आहे. अरे पोरगी दिसली की भोंगा वाजवतोय, पोरगी दिसलं की भोंगा वाजवतोय. ती भोंगे एक कोणी काढले काही की? तुम्ही यात्रेला येता निष्ठा मजा मारतो. देवाचं भीती नावाची गोष्ट हे का, देवाला भ्यायचं नसतंय, कर्माला भ्यायचं असते, लोकाला भ्यायचं नसतंय, स्वतःला भ्यायचं असते. लोकांच्या नजरेत पडलं तरी चलल, स्वतःच्या नजरेत पडता कामा. आणि काय वाटतं तुम्हाला? काही गरज नाही. भगवानचं नामचिंतन करायला सगळीकडे जावंच असा काही नियम नाही. असाल तिथे असोनी काही नाही. माय तुम्ही संसार जरी नीट केला ना काही गरज नाही तुम्हाला. अगं तुम्ही लेकरं नवरा बायको जरी लेकरं नवरा आईबाप नवऱ्याचे आईबाप नवऱ्याचे महाराज जरी नीट सांभाळले, तुम्हाला काही करायची गरज. तुम्ही दारात राहा, देव तुमचं रक्षण केल्याशिवाय सोडणार नाही. तुम्ही फक्त संसार नीट करा, विश्वास देते ही लेख. काही गरज नाही तुम्हाला करायची.
अहो तुकोबाची बायको जिजाऊ, 2 जिजाऊ झाल्या या महाराष्ट्रात. एका जिजाऊनं पुत्र दिला, हिंदवी स्वराज्य उभा टाकलं. एका जिजाऊनं धनी दिला, परमार्थाचा कळस उभा टाकला. दोन्ही जिजाऊ तेवढ्याच सामर्थ्यवंत होत्या. तुकोबांना 2 बायका होत्या. तुकोबांनी केल्या नव्हत्या. पहिली केली, तिला बाळ होईना म्हणून आईबापांना हट्टानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित किती बेकार आहे, दुसरी केल्यावर पहिलीला लिकरू झालं. देव लय खतरनाक गोष्ट आहे महाराज बरं का. नुसतं आबाळ येतं, पडत तर काय नाही, पडलं चालणं आता काय बोलतं का, असं काम आहे दादा. देवाचं आहे ते, देवाचं गणित कुणाला कळणार. आणि कळायची ताकदही नाही आपल्याकडे, समजून घ्यायची गरजही नाही. गोमटे ते करा माझे, भार ओझ तू माशी. जे चांगलं वाटतं ते देवानं करावं. माझा तुझ्यावर विश्वास आहे, तू माझं वाटोळं करणार. आणि कदाचित तू माझ्या वाट्याला संकट दुःख दिलंय तर कदाचित ते सुद्धा माझ्यासाठी चांगलंच असेल, हा विश्वास पाहिजे. या तुकोबाची बायको जिजाऊ कधीच तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय तिनं भाकरी खाल्ली नाही, कधीच नाही. काय संताच्या बायका होत्या. पण कुठे तुकोबा कधी माहित नसायचे देहूच्या डोंगरावर, कधीच नाही, कधीच माहित नसायचं. प्रत्येक वाट्याला कान लावायची, ज्या वाटेतनं विठ्ठल विठाचा नामघोष येईल त्या वाटेनं जायची. अधिकार लक्षात घ्या माझ्या जगद्गुरूंचा, तुकोबा ज्या मातीहून चालायचंय ती माती सुद्धा माझ्या पांडुरंगाचं नामचिंतन करायचंय, हा अधिकार संतांच्या चरणात सुद्धा असतो. तुम्ही टाळ्या वाजवताय पण माझ्यावर उपकार केल्यासारख्या वाजवताय. तुमची टाळी कशी माहितीये का, देरगी देरगी दे दे आली बाई आमच्या गावात, देरगी दे देरगी, टाळी पाहिजे तुला, देरगी 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 दे दे. दान करताय मी करायला, काय लोकांचं जगणं पण आहे बाबा, खरंच बाबा. अहो सभा असू द्या, मरायची वकू देतो. ती क्वाटरीचा आणि कोंबडीचा परिणाम असतो ना तो, हिथं वाजवायचा नाही, तिथं साथ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, मरतो का. आणि तुम्हाला कळत नाही करे. बर खरं सांगा, दोन्हीचा कंपॅरिझन करा, पारदर्शकपणा डोळ्यात जरा ठेवा. श्रेष्ठ कोण, संत का आजकालची माणसं. तुम्ही पाया कोणाच्या जास्त पडता, साहेबाला आपण भिकारी करे. अरे भले तरी देऊ कासेची लंगोटी पण नाठाळाच्या माती अनुकाठी. आमच्याशी प्रेमाने वागलात ना, अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू, पण आमच्या टाळूवरचं लोणी चाटून खायला लागले, आमचीच लाज काढायला लागले, आम्हालाच धर्माच्या अधर्माकडे न्यायला लागले, तर झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखवल्याशिवाय राहणार नाही. काही बेअक्कल आहे का काय आम्ही, कळतं ना आम्हाला बी चांगलं वाईट. फक्त कसं आहे, नम्रपणा शिकवला आम्हाला संतांनी म्हणून गप्प बसतो. पण याचा अर्थ स्वाभिमान घाण टाकला असं नाही, तुकोबांचंच म्हणणं आहे माझ्या आहे. स्वाभिमान कसा घाण टाकू, अरे वारकऱ्याला धारकरी व्हायला असा किती वेळ लागतो. विनंती आहे, काही नाही, फक्त नीट राहा या विषयाकडे. मग ती जिजाऊ दादा विषयाकडे आलात, विषयाकडे आलात का. कोण जिजाऊ, तिकडल्या आईची. अहो दादा जिजाऊ तुकोबाची लक्ष देत चला. तुमचं कसं आहे, एक माणूस एसटीत चढला, खाली उतरला आणि मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारलं, एवढा का रे हसतो. ती म्हणला कंडक्टरला फसवलं. तर म्हणलं कसं काय, म्हणलं तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. अरे येड्या माझं काय गेलं, तुम्ही सांगा. कंडक्टरच्या बापाचं काय गेलं, मग कुणाचं गेलं. तसं माझं ठरलंय ती ठरलंयच, माझं काय सुद्धा जाणार नाही. तुम्ही लक्ष द्या, तुमचा तास नामचिंतनात गेला तर अखंड आयुष्य सुखाचं झाल्याशिवाय खूप ताकद आहे. एक नाम तृणाग्नी मेळे, समरस झाले तैसे नामे केले, अधिकार आहे त्या नामात. या विषयाकडे मग तिची जाऊ. एके दिवशी असंच तुकोबांना भाकरी द्यायला चालली आहे. 4-4 दिवस सापडत नसायचे तुकोबा, तरी भाकरी दिल्याशिवाय भाकरी खायची नाही. शेतकरी ना तुम्ही मोडनिमकर, आपण शेतकरी आहात ना, बसले 2-4 तरी शेतकरी असतील का, सगळे सगळे शेतकरी आहात ना. कौतुकाने सांगत जा, स्वाभिमानाने सांगत जा. जसे बाकीचे सांगतात ना, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी इंजिनियर आहे, मी आमदार आहे, मी खासदार आहे, मी मंत्री आहे, ते सगळ्याला सांगायचं मी हे म्हण तू आहे. मी पिकवलं नसतं ना येड्या, काही खरं नव्हतं. मला पांडुरंगानं सगळ्यात मोठं वैभव दिलं, मला शेतकऱ्याच्या घरी जन्माला घातलं, ही सगळ्यात मोठी श्रीमंती. मला मातीची जाण राखायचा अधिकार आहे. लय कौतुक आहे मला, लय. कोणी म्हणू द्या शेतकरी, लय कौतुक आहे, मनावर कोणी नसतं. हा असली ताकद येतात शेतकऱ्याच्या. श्रीमंत आवडतीच्या घरी गेला तर अर्धा कप चहा भेटेल याची खात्री नाही. त्याची बायको चप्पल घालून येते ना, आपल्याला म्हणतीस चहा घेता का महाराज, चहा घेता, वत नरड्यात वत, काही फरक पडत नाही, जळू ती नरड पण तू वत. काय बायका ते. शेतकऱ्याच्या दारात कुत्र जाऊ द्या, माणूस तर राहू द्या, कोण जाऊ द्या, कुत्र. त्याची बायको त्याला पोटभर भाकरी खाल्ल्याशिवाय सोडणार.
मला तिचा अवतार म्हणीन, खंडोबाचा म्हणीन, शिवाचा म्हणीन, रामाचा म्हणीन, कृष्णाचा म्हणीन, पण खाऊ. आणि खरं आहे तिचं. काय सांगायचं दादा, 40 भाज्या केल्या, सगळ्या मिळून खाल्ल्या तरी चव लागना. वर्ण म्हणती महाराज फुलका घ्या, फुलका कुठं ठेवती, फुलका बिना तेलाचा. जिंदगीभर भाकरी खाल्ल्या आम्ही, फुलका कुठं ठेवती. अगे तर आमच्या म्हातारीनं एक भाकरी टाकली, 2 महाराज एका भाकरीत गार झालं पाहिजे. माझ्यासारखं तर चतकोर मध्ये कुठले स्टँडर्ड मेंटेन करतेस. अगलोय माय श्रीमंत काय खात दादा. अरे काय कौतुक आहे माय शेतकऱ्याचं. तुम्ही सांगा विठ्ठल कसा राखणार नाही माझ्या शेतकऱ्याला. जेवढा जीव त्याचा पोटच्या लेकरावर असतो तेवढा जीव त्याचा गोठ्यातल्या बैलावर सुद्धा असतो. एवढा सामान्य अधिकार प्राप्त करणारा शेतकरी कसा देव राखणार नाही त्याला. जेवढं वाईट त्याला लेकरू आजारी पडल्यावर वाटतं त्याच्यापेक्षा जास्त पटीनं वाईट पीक वाया गेल्यावर वाटतं. मरायला काय वेड आहे का तो. एवढा त्रास होतो. मला काय कौतुक वाटतं शिवरायांचं माहितीये. कालही शेतकरी मरत होता, आजही शेतकरी मरतोय, उद्या मरणार नाही याची खात्री द्याल का. कोणाचं राज्य आल्यावर, कोणाचं सरकार आल्यावर शेतकरी मरणार नाही. सांगू शकता. कौतुक वाटतं मला शिवरायांचं, त्यांच्या मॅनेजमेंटचं, त्यांच्या विचार कौशल्याचं, त्यांच्या व्यवस्थापनेचं. धर्म जात पंथ कुळ गोत्र मीही मानत नाही, पण विचार कौशल्याला मलाही मुजरा करावासा वाटतो. 450 वर्षापूर्वीचा काळ आहे. पोराच्या मांसावर बापाची नजर पडावी इतका भीषण दुष्काळ शिवकाळात पडला. पण कौतुक वाटतं मला माझ्या राजाचं, माझ्या शिवरायांच्या शिवशाहीमध्ये एकही शेतकरी गळ्याला फास लावून मेला नाही. हे वैभव होतं शिवरायांच्या व्यवस्थापनेचं. हे मॅनेजमेंट, हे विचार कौशल्य घेतलं पाहिजे पोरांनी आमच्या. फक्त भांडण नाही केलीसाठी, धर्मासाठी मॅनेजमेंट घेतलं पाहिजे. व्यापार कसा करावा शिका, शिका शिवरायांकडनं. कमीपणाचा मोठेपणा कसा करावा. 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ हे स्वराज्याचं फक्त. 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी हिंदवी स्वराज्य कसं उभा करणार आहे. स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स सगळ्यात मोठा परमात्मा आहे. स्वतःवर विश्वास असणं सगळ्यात मोठा विठ्ठल आहे. लक्षात ठेवा, तुम्ही जसा विचार कराल आयुष्यात तसंच घडतं. इट्स ऑल डिपेंड युअर माइंड, पीस ऑफ माइंड. मन शांत असेल सगळं चांगलं घडतंय. तुम्ही नवीन गाडी आली तुमच्या डोक्यात असेल नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर, नवीन आहे घासली तर. घासत नसती, ठोकत असती, नुसतं घासून भागत असतं वय दादा. आता आयुष्यभर तुम्ही वाईट विचार केल्यावर चांगलं होणार आहे का. विचार पवित्र ठेवा, नजर पवित्र ठेवा. काय विचार, काय नजर. शाहिस्तखानाच्या लाल माला चलत शाहिस्तखानाच्या बहिणीची पोरगी कुठतरी लपली. बायको पळत पळत आली शाहिस्तखानाची. जहापना मुझे लगता है शिवा के मावलों ने बदले की आग में लड़की उठा ली. शाहिस्तखान शत्रु है पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे, शिवा के मावले है वो. औरत जात की इज्जत करना खून में है उनके, वो औरत जात को गंदी नजर से कभी भी नहीं देखेंगे. नवल बायकोला वाटलं शत्रूचं कौतुक करतोय नवरा. क्या लगता है आपको जहापना, हमने उनकी बहू बेटियां उठाई, यहाँ तक उनकी इज्जत तक लूट ली, उनकी औरत को गंदी नजर से देखा. क्या कहो बदले की आग में हमारी बेटी नहीं उठा सकते. बेशक वो शिवा जीना मुश्किल कर देगा, जिंदगी नाम रुतबा सल्तनत सब कुछ छीन लेगा, लेकिन जबान देता है शाइस्तखान बेटी उनकी हो या अपनी, इस धरती पर हर औरत जात को वो देवी की तरह ही पूजेगा. विश्वास के साथ कहता हूँ बेगम वो शिवा है. शत्रूलाही विश्वास वाटावा असं चारित्र्य ज्या राजाचं, त्याचे वारसदार आहेत आमची पोरं. आमच्या नजरेत तेच पावित्र्य, तीच प्रखरता, ते सामर्थ्य असलं पाहिजे. थोडासा विचार करत जा, काय विचाराने जगतोय आम्ही, काय जगणं आहे आमचं. आणि खरं आहे म्हणा, कचकच कांद्याला कुठला अभंगातली मजा कळत असते का. असं वाईट वगैरे वाटत नाही का रे तुम्हाला. हा, यत्र नारीस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र दैवतः, हे शास्त्र सांगणारा धर्म आहे आपला. कळत नाही, वाटत नाही कधीच. थोडासा विचार करा या विषयाकडे, ताकद लक्षात घ्या, फार सामर्थ्य. मग आम्ही विचारलं देवाला काय करावं. काही नाही, हरिमुखे काही करायची गरज नाहीये तुम्हाला. असाल तिथे देव काही पाप वगैरे देत नाही. मला सांगा, मध रागाने खाल्ला मग गोड लागत नाही का. लागतो की नाही. विष प्रेमानं पिलं मरत नाही का. घरी गेला ट्राय करा. थांबा यात्रा होऊ द्या, पुन्हा मारा. आपल्याला माहित आहे विषाची परीक्षा घेऊ नये. मग रागाने खाल्ला तरी गोड आहे, विष प्रेमानं पिलं तरी मारणार आहे. भगवंताचं नाव कसंही घेतलं तरी पुण्य देणारच आहे, कारण त्याच्यात तेवढी ताकद आहे, त्याला काही तत्रवत्र नाही आहे. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही. मग ती जिजाऊ, तुम्ही जागेवर आले का. ती जिजाऊ पांडुरंग परमात्म्याचं नामचिंतन करत करत आपल्या तुकोबाला, आपल्या नवऱ्याला आठवत वाटवत भाकरी द्यायला गेली आहे. जाता जाता पायात काटा रुतला. मी शेतकरी का सांगितलं याचं वर्णन आहे का. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतणं अवघड आहे का, नवीन आहे का. शेतकऱ्याच्या पायात काटा रुततोच. आता शेतकऱ्याच्या पायात काटा रुतला तर शेतकरी काटा बघायला काही पाण्याने पाय स्वच्छ करतो का.
मग शेतकरी काटा कसा बघतो? लाजू नका, सगळे थुकाच लावतात. इथं काही हायजीन वगैरे मेंटेन करायचं नसतंय, सगळे थुका लावूनच बघतात. बरं आता खरं सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? असा एकदाच घेतला आणि एकदाच लावला की लगेच काटा दिसतो का? ती काय आता काय सॉक्स घालून नांगर धरतो होय? त्याचा पाय म्हणजे 5 स्टार 2-4 वेळा लावला तरी दिसायचा. काटा जिजाऊ मातेला रुतलाय, त्रास पांडुरंग परमात्म्याला झालाय. माय लक्ष देऊ नाही काय? अखिल कोट ब्रह्मांड चालक, त्रैलोक्याचा नाथ, जगजनार्दन, द्वारकेचा राजा, सिंहासनाधीश्वर विठ्ठल पंढरपूर सोडून आलाय. ज्याच्या चरणाच्या स्पर्शासाठी विश्व तळमळतं, त्रैलोक्य योगयाग अट्टहास करतं, तरी त्याच्या चरणाचा स्पर्श दुर्लभच. त्या विठ्ठलाने जिजाऊचा पाय स्वतःच्या हातात घेतलाय. काटा बघायला स्वतःचा थुका लावलाय. त्यालाही एका थुक्यात दिसला नसावा, त्यानंही 2-4 वेळा लावलाय. सरपंचाला नाही पण सरपंचिनीला लय राग आला. मोडनीमची नाही, पंढरपूरची. काय भाग्यवान माणसं आहेत ना, जगाचा बाप हाकेच्या अंतरावर राहतो. तुम्ही सांगा ना मोडनीमकर, असा किती वेळ लागतो तुम्हाला पंढरपूरला जायला? अर्धा एक तास बस. किती वेळा गेलं पाहिजे आयुष्यात? थोडा विचार करा. लय भाग्यवान माणसं आहे आपण, लय. पण आम्हालाच आमची किंमत कळली. आम्ही कोडगे झालोय. आपल्या भाषेत कोडगं कळतं का? कोडगं, निर्लज्ज, दुसरा कुठला शब्द नाही माझ्याकडे. तर नाहीच तर काय बोलावं लोकांचं, लय अवघड आहे. एका पोरानं म्हातारी समोरचा पेरू चोरला, पळपळ पळायला लागलाय. त्याला वाटलं म्हातारी माझ्या मागं किती पळणार आहे, पण म्हातारी बी किर्लोस्कर कंपनीची होती. हा ना, म्हातारीनं बी भालता पार्लेची खाल्लं होती वयामध्ये. असा पदर कमरेला खावला, जी पोराच्या मागं लागली, भर बाजारात पोरगा धरला, मारला. मारून मारून तिच्या पायाच्या कोल्हापुरीचे 2 भाग झाले, पण पोरानं पेरू दिलाच नाही. म्हातारी म्हणली, निर्लज्जाला काय मारायचंय, आपलेच हात दुखायचे. म्हातारी गेली. एका शेजारच्या माणसाने विचारलं पोराला, का रे वाटतं का जीवाला तुझ्या काय? अरे एवढा मार घालला द्यायचा ना पेरू, 5000 रुपयाच्या पेरूसाठी भर बाजारात त्या बाईचा मार घालला, काहीच वाटलं नाही का तुला? ती म्हणला, मला काय वाटायचं, माझं काय गेलं, तिची चप्पल तुटली. पण येड्या तुला मारून तुटली. असल्या येड्याला परमार्थ सांगण्यात मजा. तू काय म्हणे, आईची बुद्धी ज्याची जड त्यावढे दगड बरे देवा. काय बोलता दादा? मग बघा, जिजाऊचा काटा पांडुरंग परमात्म्याने थुक्याने पाहिला. राग रखमाईला आला. देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं, देव सुद्धा बायकोचं ऐकतं. मोडनीमकर, देव सुद्धा बायकोचं ऐकतो बरं. अजून एकदा सांगू का? देव सुद्धा बायकोचं ऐकतो. ऐकत जा रे, ऐकत जा. 2 शब्द प्रेमानं बोलत जा. तरुणपणी कपती तरी बायको, म्हातारपणी तर म्हातारी खपतच नाही म्हाताऱ्याला. आयुष्य सांभाळलं तिनं, पण थयाच नाचतो. अख्या गावाला गोड बोलतो, पण म्हातारी दिसली की नाचतो. काय अरे आयुष्य काय गरज आहे दादा असं? हे बघा, माणूस लेकरू मेल्यावर, भाऊ मेल्यावर, आईबाप मेल्यावर पोरका होत नाही. पण माणूस जेव्हा तरुण वयामध्ये बायको साथ सोडतं ना, तेव्हा पोरका होतो. बायको तरुण वयात गेल्यावर कळतं बायकोची किंमत काय असते. लक्ष्मीची कदर करायला शिकत जा. काय लागतं रे बायकाला? 2 शब्द गोड बोलायचे. अरे मी म्हणते, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावेनं बोलावं, नंदेनं बोलावं, गावानं हिंडवावं, अख्ख्या जगानं त्रास द्यावा. फक्त नवऱ्यानं म्हणावं, बाईला माहित आहे मला, खरं आहे तुझं, मी आहे तुझ्या पाठीशी, काळजी करू नको. बाई सगळं जग जिंकायचं सामर्थ्य ठेवते, फक्त नवरा सोबत पाहिजे. काय म्हणणं आहे ग? होय काय बाल्कनीतल्या? खरं आहे का खोटं आहे ग? होय काय मोडणींच्या बाया? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझं झाल्यावर मला येईल की अक्कल. तोपर्यंत प्रेमानं सांगा ग, माय एक्सपिरियन्स न सांगा. खरं आहे का खोटं? कोण चांगला पाहिजे? नवरा. आयुष्यात मी नाही म्हणत, माऊली सांगतात, जरी सख्याचा जिवाळा बाय सासर वासस आहे. थोडं परमार्थ दृष्टिकोनातून मग तुकोबा सांगतात, तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो मालक संसारातला असो नाही तर. आता तुकोबांनी मालक सांगितला तो परमार्थातला आहे, संसारातला नाही महाराज. दोन्हीकडला मालक कसा पाहिजे? शहाणा पाहिजे. जयाचे आहे धड आई तयासी परित्र पुस्सी काही. जिजाऊ काय सांगायचं दादा? तिचा थुका पांडुरंग परमात्म्याने थुका लावला पायाला. राग रखमाईला आला. रखमाई माता म्हणली, देवा अख्ख्या जगाला वेड्यात काढाल, माझं काय? कळतं ना मला तुमचं सामर्थ्य. खरं सांगा विठ्ठला, पण तुम्हालाही कळतं एवढं. खरं सांगा मायबाप, देवाला काटा बघायला थुका लावायची गरज आहे का? देव आहे ना तो. न सांगता तुम्हा कळू येते अंतर. न सांगता भक्ताचं मन ज्याला कळतं त्याला काट्याला थुका लावायची गरज आहे काय? रखमाई म्हणल्या, मग का देवा असं वागताय? विठ्ठलाने सांगितलं, काय वाटतं रखमा तुम्हाला? काटा रुतवणाराही मीच आहे आणि काटा
काढणाराही मीच आहे. माझ्या तुकोबाची अर्धांगिनी, हिचा अधिकार संतांपेक्षा कमी नाही. हिच्या पायाची धूळ माझ्या मुखाला लागावी म्हणून एवढा अट्टहास केला, नाही तर काय गरज आहे सांग बरं मला. तुम्हीच सांगा माय, फक्त तुकोबाचा संसार सांभाळला ना, साधना ना योग याग ना तपश्चर्या, विठ्ठलाने काटा काढला. मोडणीमकर, जिजाऊचा काटा विठ्ठलानं काढला, तुमचा आमचा काटा लोकांनीच काढला. कळलं त्यालाच कळलं महाराज बरं का. आपला काटा काढाय काय कमी बसले ती वय. पण जाऊ द्या, देव राखी त्याला नाही, देव तारी त्याला कोण मारी, अशी गत आहे आपली. काय करायचं ते करू द्या, काय संकट वाटायला येऊची येऊ द्या, काय पाय खेचायची खेचू द्या, काय बंधन घालायची घालू द्या, काय आडवं यायचं येऊ द्या. अहो त्याच्यावर विश्वास ठेवा. जी लोक अपमान करतायत तीच लोक सन्मान केल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना सुद्धा नतमस्तक व्हावंच लागेल एका दिवशी. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवा. तुम्ही चुकायचं, ती करायचं ती. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय. जे आपल्याला भेडवतील ते बरोबर नरकात जातील. आपण घालायची गरज नाही, गेले तर आपण घालू. एवढं काय अवघड आहे आपल्याला तरी, एवढं काय अवघड आहे वे दादा. ताकद फक्त नामचिंतनात. अशक्य ते शक्य करायचे, काही करू शकतो. अवघे त्रैलोक्य आनंदाची आता फक्त एकच अट आहे, चरणी जगन्नाथा देवाची. हे तिथं गेल्याशिवाय का जायचं. जाऊ देवाची या कापा, देव देईल विसावा, देव सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. एकदा तिथं गेलं ना दादा, आम्हाला मुक्त्या साधायची गरज नाही. नीट ऐका हरिपाठ. वर्तमान भूत भविष्य कळतं तुम्हाला. वर्तमान काळ भविष्य काळ भूतकाळ. कीर्तन करत आहे, वर्तमान आहे, केलंय, भूत आहे, करायचंय, भविष्य. नीट ऐका हरिपाठ. तेने आपल्यातला नाही येतो, आपल्यातला आहे का. तेने भलता येतो. मुक्तीचारी साधायच्यात साधायच्यात साधतोय, साधी येल्या भूतकाळ आहे. साधून झाल्यात. ज्यांच्या ताकद होती त्यांनी साधल्या. आम्ही संसारिक आहोत, आम्हाला जमणं शक्य. आम्हाला मोक्ष मिळवता येणार आहे का, आम्हाला सामर्थ्य मिळवता येणार आहे का. आम्ही संसारिक आहोत, मग आम्ही काय करायचं. हरिमुखे नीट ऐका अभंग. भगवंताच्या दारात क्षणभर थांबल्यावर उभा याचा अर्थ उभा नाही, उभा याचा अर्थ सावध, तटस्थ, कायम सामर्थ्याने, कॉन्स्टंट निष्ठेने उभे राहणं. उभा याचा अर्थ संतांनी बोलावं मी झेलावं. उभा याचा अर्थ संतांनी वचन द्यावं मी जीव घाण टाकून पाळावं. उभा याचा अर्थ मी सावध आहे, मला कळतोय. उभा मग क्षणभर जरी सावध असाल तरी काही हरकत, फक्त क्षणभर तरी सावध. तुकोबाराय सांगतात वयाच्या 22व्या वर्षी कळलं, सावध झालो, हरीच्या आलो. सावध, स्टेबिलिटी, स्थिरता. आमच्याकडे फार घाई आहे. एक माणूस पोरगा माझ्याकडे आला, म्हणला ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं दाद्या पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना. म्हणला ताई रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलंय तरी वाढत नाही होता इथे. मग मोडणीमकर कसं होईन, वाढेल का. अर्थात नाही. आमची गत तशीच आहे. इन्स्टंट देव भेटत नसतो. आज माळ घातली, उद्या महाराजां, परवा पाकिट. अरे येडाय का काय तू. थोडी घासू दे, भेटतंय पाकिट बी भेटतंय. थोडा दम धर. लोक म्हणतात तू कुठं लय मोठी गेली. अरे कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली, आणि यातली कित्येक तरी माणसं त्या साक्षीला आहेत. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं. 18-19 वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला. उगच देव देत नाही रे, पण ताकद एवढी आहे. तुकोबाराय म्हणले गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अरे गाढवाचं घोडं करायची ताकद हरिमुखे. लोक म्हणले काही बी बोलती का गा ऐकतो म्हणून. गाढवाचं कुठं घोडं होतं का. मोडणीमकर होतं का. नाही म्हणू नका. तुकोबाराय खोटं बोलत नाहीत. तुम्हाला बघायचं का, दाखवते ना, डोळे झाका. अरे विश्वास ठेवा, मारित नाही तुम्हाला. झाका डोळं, उघडा. जे दिसलं ते गाढवाचं घोडच आहे. कळलं त्यालाच कळलं. अरे येड्यानो आम्ही गाढवच आहे. कुठं लय अक्कल आहे.
पण फक्त मुखात त्याचं नाव आहे, चरणावर त्याच्या मस्तक आहे. आजची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं? अरे माणसालाही देव करायची ताकद देवाचं नामचिंतन देतं. आज माणसं चरणावर मस्तक ठेवतात. काय कमी केलं विठ्ठलाच्या नावाने? प्रसिद्धी, प्रगती, संपत्ती, ऐश्वर्य, सामर्थ्य, सगळ्यात मोठं समाधान कोणी दिलं? हरिमुखे. आणि वेळ जोपर्यंत भजन करत जा. एकदा लाकडाची राख झाली की राख पुन्हा पेटते का? मोडणीमकर काय का माय मावल्या? देवघर आहेत का तुमच्या घरात? देवघर पूजा करता का? करीत जा. फुलं वाहता का? वाहता का ग माय? फुलं वाहता? ताज्या वाहता का शिळ वाहता? फुलं कसे वाहता? ताजी का शिळी? ताजी का शिळी ग? ताजी. शिळ आलं तर काय करता ग माय? फेक. हा फेकून देतो. वाहात थोडा विचार करा मोडणीमकर. देवाला फुलं सुद्धा ताजी वाहता आणि काकड्याला आणि भजनाला सगळे गावातले म्हातारे बसवतात. कसा देव उठण? अरे कळत नाही तो काकडा उठा काय मोठ्याचं काम आहे बारकाच्या हाताला धरून काकड्यात बसवणं. आज नाही उद्या आवड लागल, उद्या नाही परवा लागेल. अरे हान पण बसव. विश्वासानं सांगते ही लेखी बहीण, विश्वास ठेवा माझ्यावर. ज्या दिवशी प्रत्येक तरुणी आणि तरुण काकडा करेल, हरिपाठ करेल, तोपर्यंत माझा महाराष्ट्र जगातील सगळ्यात उच्च अंकावर असेल. विश्वासानं सांगते फक्त तरुण पिढीनं केलं पाहिजे. हा आणि त्याच्यासाठी म्हातारी चांगली पाहिजे. तिथं ह्योच मारुतीच्या मंदिरात बसून पते खेळतो. उभ्या मारुतीला राणी दाखवतो म्हणतो पोरं वाया गेली. तू रे गुणाचा. अरे चरबी करी जरा. खुशाल म्हातारी म्हणते पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या, पुरी चांगल्या नाही त्या. तू मिसरी लाव लाव नातवाचं मुख घेती. अगं तुझ्या मिसरीच्या वासानं मशीन दूध द्यायचं बंद केलं. इतका भगार वास आहे त्या मिसरीचा. काय सांगते लोकाला? आधी तुम्ही विचार करा. लेकरं अनुकरण करतात, कॉपी करतात. लेकराला पुस्तक वाच वाच म्हटल्यावर लेकरू पुस्तक वाचत नसतं. तुम्ही पुस्तक घेऊन बसा, लेकरू शेजारी बसल्याशिवाय राहत नसतं. हे संस्कार असतात. वेळ द्यावा लागतो लेकरांना. लय अवघड आहे. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. इतकं व्यसनमुक्त मोडणी मग का? बर गुरुजी ते आज नाही कळत, उद्या कळत. आज कळणार नाही ते उद्या. आणि किती सांगा यांना, किती बी सांगा करायचं ती आज अंतर ठेवून बसली ती. उद्या स्टेजवर यायला घाबरत नाही. आज निस्ती बाल्कनी धरली, उद्या हित यायची घाई असती. फक्त हित येऊ येऊ नाचतो. अरे कीर्तनात कुठं बसला होता तू दाद्या? काय लोकांचं बरं खरंच बरं. ती जनाई म्हणते ती काय खोटं नाही बघा. पुण्यवंत पाताळ लोकिनेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार, 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 धुंद झाला तुझा दरबार. म्हणून विनंती आहे, देवाच्या दारात भांडण याचा अर्थ सावध होणं. तुकोबा सांगता वेळ आहे तोपर्यंत. आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे भागीन 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 जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा रे भागीन जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा.
वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणा म्हणा मरायच्या म्हणा म्हणे जा आजच्या दिवस तरी म्हणा शेवटचा आहे म्हणा ताई 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 टाकलेले वाजवा देव चांगलंच करील वाटून करणार नाही वाजवा वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा कारण आहे त्याचं नरदेह दुर्लभ जाणा तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा जमल तसं म्हणा नाही तयावी ना भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल तू रामकृष्ण जसं जमल देवाचं नाव काही पाप देत नाही महाराज काही हरकत नाही अजूनही माय काय जणायच्या बघा जात्याच्या मुखी घालते आवाज मोकळा मोत्याचे ताणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला नाही काय उणे काय महाराज काय भजन होती
आता सिस्टीमवाले सुद्धा सप्त्यात वगैरे भजनं लावतात बघा जुने सुमितचे, गोड वाटतात, गाठ्यातली नाही पण गोड वाटतात. लेकरांची सेवा केली तू कस पांग फेडू कस हो शब्दामध्ये प्रेम बघा, भावना बघा, उपकार नाही बोलू शकत विठ्ठला मी तुझे. लेकरांची सेवा केली तू आई कस पांग फेडू कस हो तुझ्या उपकार जगी तोड नाही उभारीन जीव माझा साबळे विठाई विठ्ठला माय बाबा अभंगाला जोड टाळची पळ्यांची अभंगाला जोड टाळची पळ्यांची माहुलीत मूर्ती विठ्ठलाची माहुलीत मूर्ती समाधानी बनवता आयुष्य माहुलीत मूर्ती विठ्ठलाची फिरत्याचा वरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेळा कुंभार विठ्ठला तू वेळा आकाशी जय पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा सोडी सोन्याचा पाबुले चालती माय मावल्या पाबुले चालती राहिलेल्या दोन चार येत असेल तर लाजू नका आणि येत नसेल तर जरा लाजा कळलं त्यालाच कळलं महाराज पाहुली चालती मोठमोठ्या बाया गोडच आहे त्या सुरुवातीलाच म्हणलं होतं मी आई शपथलंय तुम्ही गोड आहे महाराज बरं का पाहुली चालती सुखी संसाराची सुखी संसाराची वा पाहुली चालती पाहुली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिलं हरी कान्हा वाजवितो बासरी कान्हा वाजवी बासरी वा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला टोचतो का टोचतो तुम्हाला का तुम्हाला म्हणलं बाई तुम्ही म्हणायचं नाही का तुम्ही सगळ्यांनी म्हणा भक्त पुंडलिकासाठी गेला पाहिजे आवाज जगाच्या मालकापर्यंत भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी दादा म्हणते मी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी
आयुष्य सुखाचं व्हायला एनर्जी, पॉझिटिव्हिटी, सकारात्मक भावना वाढवतं हे नाम विठ्ठल. शब्दांचे काही प्रकार असतात, कंठस्थ, ओठस्य, दंतस्य. हे उच्चार सकारात्मक भावना वाढवतात. विठ्ठल, राम, कृष्ण, शिव, हे उच्चार ताकद लक्षात घ्या. मग देवा मला काय गरज रे बाकी गोष्टीची? योग याग विधी वायाची उपाधी ननगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. काय गरज आहे विठ्ठला? तुझ्या दारात क्षणभर जरी सावध झालो, अवघ नीट ऐका, जो भगवंताच्या दारात क्षणभर जरी सावध झाला त्याला चारी मुक्त्या साधायची गरज पडत नाही. तो अधिकारी चारी मुक्त्याचा होतो. न योग करता फक्त भगवंताच्या दारात क्षणभर थांबता आलं पाहिजे. साधतात असं नाही, साधायची गरज पडत ही ताकद निर्माण होते. कधी देवाची हे द्वारी उभा क्षण कुणाचाच बाप कष्ट करतं न देता देत नाही, तसा जगाचाही बाप कष्ट न करता. मी काय म्हणते, 4 पावलं चला. किती? तुम्ही वारीत 4 पावलं चाला, 47 पावलं विठ्ठल चालतो तुमच्याकडं. तुम्ही किती चाला? तुम्ही एकदा नाम घ्या, बाकीचं देव करून घेईल. नामा म्हणे केशव राजा, केला नियम. तुम्ही ना काळजी करू, तुम्ही फक्त सुरुवात करा. कसं असतं ना, कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे. अरे थोडं तरी करता आलं पाहिजे. बाकीचा माणूस जिद्दी पाहिजे रे, निष्ठा पाहिजे. जिद्द आयुष्यात माणसाला फार यशस्वी घडवते. आमच्या वर्गात एक पोरग आहे, मी लॉच्या 3rd इयरला आहे. सनी उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबड आहे ती. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले, मूर्खच का? लॉला ॲडमिशन घेतलंय, तुला केस देणार कोण? तर म्हणला, ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला एखाद्यानं केस दिली बी तू लढणार कशी? म्हणला, कती बी ललल, कती ललल. अरे येल्या तू ललल, पण पुलत्याला कलल का? तू लललेली गल्ली पण पाहिजे ना. सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं. जग ग्राह्य धरतंय आपल्याला. मराठी याला व्यापार जमणार आहे का? शेतकऱ्याची अवलाद, अरे हा मोठा होणार आहे का? बाप गरिबीत गेलाय, आता ह्यो श्रीमंत होणार आहे का? अख्खं खानदान यांचं भीक मागून खातं, आता हे मोठं होणार आहे का? पण खरं सांगू मायबाप, कष्टाला घाबरू नका, चिंता करू नका. जिद्द ठेवा, विश्वास ठेवा. जेव्हा या लोकाला वाटतं ना जमणार नाही, तेव्हाच करून दाखवा. त्या जिंकण्यात मजा. जेव्हा लोकाला वाटतं हे जिंकणार नाही, जेव्हा लोकाला वाटतं ना हिला जमणार नाही, तेव्हाच करून दाखवायचं. त्यातच मजा असते महाराज. बरं काय, लोक हारायची वाट बघितलं की आपण जिंकायचं. गरज आहे आपल्याला सिद्ध करण्याची, स्वतःला सामर्थ्याने मोठं करण्याची. हे जग आहे बाबा. इथं खिशात पैसा नावात प्रसिद्धी असली तर लोक आपली आहेत. खिशातला पैसा नावातली प्रसिद्धी संपली की कुत्र सुद्धा खात. हा नियम आहे जगाचा. मोठं करायचं स्वतःला. गरीबाची लेकरं नाही आपण, द्वारकाधीश आहे आपला बाप. सोन्याच्या सिंहासनावर बसतो. आपण काय गरीब आहे का?
आपला परमात्मा तेवढा स्टँडर्ड आणि तेवढाच मेंटेन पाहिजे. उगाच केला म्हणून करायचा, नीटच करायचा. विनंती या विषयाकडे. काय ताकद दादा. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला सर तुम्ही सांगाल ते करतो. सरांनी 20 रामायणाचे ग्रंथ दिले आणि सांगितलं ह्यातला एक जरी ग्रंथ पुढच्या लेक्चर पर्यंत विकला ना मास्तर नोकरी सोडणार तुझ्या पाया खालून जाणार. पोरगा जिद्दी होता. पोरगा म्हणला हरकत नाही, ठीक आहे. पुढचं लेक्चर भरलं. सरांनी उभा केलं. का रे विकले का ग्रंथ. याने खाली मान घातली. सर म्हणले विश्वास होता तुला जमणार नाही. पोरगा म्हणला ठगले इकले. तुम्ही सांगितले किती होते ग्रंथ विकायला. कमीत कमी मिनिमम एक तरी. मी सगळे विकले. पोरगा म्हणला कस काय. सर म्हणले कस काय. पोरगा म्हणला थोपय थल. ठगल्या थमल दायतो त्याला थांगायतो. हे बदा हे रामायण, हे बदा बघा हे रामायण तुम्ही घ्या नाहीतर मी वाचून दाखवतो. लोक म्हणायची तुझ्याकडनं तिथं ऐकण्यापेक्षा घेतलेलं बरं. दे अन्वय पुढं. स्ट्रॅटजी गणिमी कावा. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. जिद्द जिद्द पाहिजे दादा, बाकी दुसरं काही नाही. आणि माणूस जिद्दी कधी होतो. हरिमुखे जेव्हा विश्वास असतो. मागे पुढे उभा राहे संभाळीत आली आघात. कारण ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे ना त्याला काळजी करायची गरज नाही. देव स्वतःचं वचन मोडल पण त्याचं रक्षण करायचं विसरत नाही. पितामहा भीष्माला वचन दिलं कृष्णाने काही झालं तरी शस्त्र उचलणार. अर्जुनाच्या रथाचा पाय मोडला, रक्तबंब झाला. अर्जुन बाणावर बाण मारला अर्जुनाला. अरे अर्जुनाची ही अवस्था देवाला बघवली नाहीये. सुदर्शन चक्र फिरवलं, मोडलं वचन. पितामहा भीष्माने विचारलं का रे मोडलंच वचन. कृष्णाने सांगितलं मी स्वतःच वचन मोडू शकतो पण भक्ताचं रक्षण करणं विसरू शकत नाही. हे सगळ्यात मोठं वचन आहे माझं. त्या देवावर अविश्वास दाखवतो तरी कसा ताकद. मग माझ्याकडे का ताकद आहे. हरिमुखे अहो मी अवघाची संसार सुखाचं करीन फक्त हरिमुखे. माझ्या मुखात देवाचं नाव असलं की मला चिंता वाटत. काळालाही घाबरत नाही. बाकीचं काय घेऊन बसले तुम्ही. काळाचे ही काळ आम्ही लढीवाळ विठ्ठलाचे. आम्ही काळाची काळ आहे. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे ते मरत नाही. बघता काय नाहीच मरत. फक्त माळकरी निष्ठ पाहिजे, निष्ठावंत पाहिजे. ज्यानं कोरोनात काढल्या ती जगत नसते. काय लोकांच्या माळ हो ना. काय शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावायचा. सकाळी काकडा, दुपारी हरिपाठ, संध्याकाळी भजन. हिटेल हिटेल हिटेल. पॉझिटिव्ह निघाला. डॉक्टर म्हणला कसं. ती म्हणला तुम्हीच सांगा. ती म्हणला माळ काढावी लागण. ती म्हणला सरसाला मग तो पगडी 50 काढली माळ खाली अंडी काय मरतो का आता. हे बघा काढायची असेल तर घालू. उगा घालणाऱ्यावर पाप देऊ नका. कारण पाप घालणाऱ्याला लागत नाही. पाप ज्यानं घातली त्याला लागतंय. लय अवघड आहे. म्हणून मी तर फांद्यातच पडत नाही. आपला कोणावर विश्वासच नाही. हा ना. आता कीर्तन ऐकून 10 मिनिटं माळ घालीन पुन्हा महिन्यानं काढीन म्हणजे आम्ही मरू दे. लय लोक. आणि खरं सांगते महाराज लोक वाईट नाहीत. वाईट लोक महाराज झालेत. काय आता त्यात काय आमचा दोष आहे का. एका बापूमुळे अख्ख्या जगाला भोगावं लागलं त्यात काय आमचा दोष आहे का. हे कळलं त्यालाच कळलं. काय लागा लय अवघड असतंय. तुम्हाला काय वाटतं महाराजाच्या नादी पिदाडं लागलं पिदाडं सुधारतं. येडे तुम्ही. महाराज पियत महाराजाला म्हणतं की गोडभर देव भेटन. ती काय शहाणा असतं वय. शहाण्याच्या नादी लागलेलं बरं असलं येड्याच्या कुठं लागत. लय खतरनाक काम आहे दादा. काय सांगायचं तुम्हाला. लोकांच्या नादी लागण्यात मजा नाही. आपलं देव माझा मी ऐकत ऐका न ऐकत तुमचं काम आहे दादा. विनंती आहे. मग विचार करीत जा जरा. जिद्दी पाहिजे माणूस काही करू शकतो. मग माझ्या मुखात नाम आहे म्हणून माझ्याकडे जिद्द आहे, निष्ठा आहे, विश्वास आहे. त्यामुळे मी काळजी करत नाही. कारण कसं आहे जिथं पुण्य आहे तिथं घाबरायचं कारण नाही. जिथं असत्य आहे पाप आहे तिथं माणूस घाबरल्याशिवाय राहत नाही. का घाबरत नाही आम्ही. का काळालाही घाबरत नाही. आम्हाला माहित आहे लल्ला डीजे लिहिले न पुसेगा काही केले. मरण ठरलंय ते चुकणार नाही. आणि अमर ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो मरत नाही असं नाही. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे तो व्यक्ती आपत्कालीन मरणाने मरत नाही. तो नियतकालीन मरणानेच मरतो. तो सत्य असतो. लक्षात ठेवा. जगाचा मालक त्याचं रक्षण करतो. मग विनंती आहे जमलं तर घालीत जा. नाही तुम्हाला जमलं पोराला घाला. नाही पोराला जमलं सून माळकरी करा. नाही सून माळकरी जमली नात्याला माळ घाला. नाही नातूला जमलं पण तुला घाला.
पुढचा विचार करू नका, तुम्ही पण तुपर्यंत जात नाही, नातोपर्यंत गेलं तरी लय नशीब आहे महाराज बरं का. तेवढं तरी घाला, गरज आहे. हे बघा, मरण कुणाला चुकलेलं, पण जीवाला घाबरायचं असं नाहीये. विश्वास ठेवायचा, सामर्थ्याने जगायचं. जे ठरलंय ते ठरलंय. लल्लाटी लिहिली न पुसेगा. 5व्याच दिवशी सटवी माथ्यावर मृत्यू लिहिते. किती वेळा? म्हणून जुन्या बायका 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. येड्या नव्हत्या त्या. तुम्ही लय शहाणे, तुम्ही लेकरू जन्माला की 3ऱ्या सेकंदाला फेसबुकला पोस्ट टाकता, बेबी इज कम, ओके, लाईक, सबस्क्राईब अँड शेअर. हे बघा, बिंदास्त सोशल मीडिया वापरा, बिंदास. आपलं पण लोकांना कळलं पाहिजे. मी सुरुवातीलाच म्हणलं, जग प्रचारावरच आहे. त्यामुळे आपल्या धर्माचा, आपल्या ज्ञानाचा, आपल्या परंपरेचा, आपल्या संस्कृतीचा, आपल्या मातीचा, आपल्या जिंदगीत जेवढा जमल तेवढा प्रचार बिंदास सोशल मीडिया वापरा. पण जे नियम आहेत तेवढे राहायचे. असं नाही की वापरायचं नाही, पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करायचा, मर्यादा सोडली की त्रास होतो दादा. म्हणून विनंती, या विषयाकडे ताकद आहे. मग कशामुळे मिळाली? काही नाही देवा. अहो तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची, साळू की मंजुळ बोलत सेवानी, शिकविता धनी वेगळाची. मी नाही करत देवा, हे बोलणं सुद्धा माझं नाही आहे. मीरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. काय शब्द आहेत ना, करतोयस तू, नाव माझं आहे. आणि हे तू करतोयस कारण माझ्या मुखात तुझं नाव आहे. पण काही नाही देवा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, ब्रह्मादिक सुद्धा गणना करू शकत नाही एवढं पुण्य मुखात नामदेवाचं असेल की हरि उच्चारणे अनंत पाप राशी जातील लयासी, नाम संकीर्तन जळतील पापे. ताकद आहे. मग आम्ही म्हणलं, माऊली तुम्ही ब्रह्मचारी, आमचं काय, हरकत नाही. ना तरी दरवी जैसी रिगोनी नाना रसी, परी ते रस स्वादासी नेनी जीवी. माय माऊल्या, किचन मध्ये एक वस्तू आहे, पदार्थ आहे, वस्तू आहे, पदार्थ नाही. उलतण्याची बहीण आहे. कोण कोण? पळी पळी, पळत नाही पण पळी. पळी आमटीत जाती, पिठल्यात जाती, वरणात जाती. तिला महागारी आल्यावर विचारायचं, का ग पळी माय आमटीत जाऊन आली, मग आमटी तिखट झाली का आळणी झाली? सांगते का पळी माय? अगदी तसं आहे. पडपड सुटायचा टायमिंग झालाय, थांब 10 मिनिटं थांब. सुटलंच आहे, 10 मिनिटात सुटतंय महाराज. रोजचा नियम आहे माझा. तर कीर्तन चालू झालं की बंद होतंय. बरोबर ज्ञानेश्वर माऊलीच्या 5 मिनिटं आधी जे दणका चालू होतंय, पावसाचा, दुसरा कोणाचा नाही महाराज. पावसाचा. आता काय सांगायचं तुम्हाला, रोजची आठवडा झालं, आठवडा एकही कीर्तन पावसामुळे कॅन्सल झालं. पण नियमच आहे, कीर्तन संपत आलं कुणाचा आभार मात्र पाऊस काय मानू देत नाही. कीर्तन करून घेतो पण नाव घ्यायच्या टायमिंगला पळतो. ती म्हणतो भक्त माझच घे, दुसऱ्याचं घेऊ नको, तुला भक्त माझं घ्यायला उभं केलंय. अधिकार असतो रे दादा नामचिंतनाचा. काही नाही, मुखात नाम असलं, दरवी म्हणजे पळी. माऊली सांगतात, संसार म्हणजे पळीसारखा करा, असा पण गुंतू असोनी संसारी जीवे वेगो करी, वेदशास्त्र बारी वाहे सदा, विढो पाय रखमा.